माझाच नंबर आहे सर. वर्ष झालं हे पाण्याचं असंच चालू आहे. जाणं येणाऱ्यांना मोठा त्रास आहे याचा. आणि ऍक्सिडेंट होते, पडत्यात माणसं टू व्हीलरवरनं सारखे यातनं, तरी सुद्धा काही प्रशासनाचं याच्याकडे लक्ष नाही. माझे नाव सतीश शामराव पाटील, राहणार आराळात असं आहे. गेली 6 वर्षे झालं या रस्त्याने मी प्रवास करत असतो. या शेडगेवाडीमधील या बोगद्यामधील ही जी रस्त्याची जी समस्या आहे, गेली 6 वर्षे झालं हे खड्डे बघतोय, हे पाणी बघतोय. यामधून येण्या जाणाऱ्या प्रत्येक वाहनधारकाला ही कसरत करावी लागते. तर प्रशासनानं यावरती तातडीनं लक्ष घालून लवकरात लवकर या रस्त्याची रस्ता मार्गी लावावा असं आहे. कोणाला इथल्या संघटनेने तुमच्या किंवा कोणाला निवेदन दिले होते किंवा अधिकाऱ्यांना काय? आता यामध्ये कसं आहे माहितीये का सर, की स्थानिक जे आमदार आहेत, काय स्थानिक आमदारांनी किंवा शेडगेवाडीमधील ग्रामस्थांनी असं आहे, सर्वांनी याच्यामध्ये लक्ष घालून याच्यावरती लवकरात लवकर उपाय व्हावा असं आहे. कारण ह्या खड्ड्यामधून एकतर गाडी चालवता येत नाही, पाण्याचा एवढा प्रभाव आहे की याच्यामध्ये खड्डा जे वाहन चालवताना दिसत नाही, अपघाताचं प्रमाण होतं या. आणि ह्याला जबाबदार कोण? ह्याला जबाबदार म्हणून एकतर प्रशासनाला धरावं असं आहे, हीच आमची विनंती आहे.